पाऊले चला की पंढरीची वाट हे भक्त मंडळी आळंद येथून निघालेले आहे पंढरीच्या यात्रेला। दिंडी आहे पंढरीच्या यात्रेची आणि आळंद येथून हे भक्त मंडळी 25 दिवसाची यात्रेकरता निघत आहे। यावेळेस मुस्लिम बांधवांनी यांना शुभेच्छा दिल्या, त्यावेळेचे छायाचित्र आणि व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात। वारकरी बायगाव साहेब साहेब बांबर्डे पवारे मागून आपल्या परिसरातले पण वारकरी आहे आणि आमची भरपूर मंडळी या ठिकाणी आता होती। गाडी आमची गेलेली आहे, त्या गाडीमध्ये कानोरी, विरामगाव, जानेफळ, सराई, भडजी या त्याची मंडळी त्या गाडीमध्ये आहे। संभाजीनगरला एक 407 संभाजीनगरचे लोक आहे अशी लवाजमा आळंदीमध्ये एकूण जमा होईल कमीत कमी असा अंदाज आहे की उद्याचा लवाजमा आमचा 300पर्यंतचा आहे। आता बरेचसे लोक भाडे असल्यामुळे एक दिवसाच्या याच्यानं ज्या दिवशी माऊलीचं प्रस्थान होतं 19 तारखेला त्या दिवशी त्या प्रस्थानाच्या दिवशी त्या ठिकाणी हजर होतात, त्यामुळं या ठिकाणी आपली पब्लिक थोडीशी कमी वाटते। परंतु या ठिकाणी आपली लोक निघत आहेत। बरं, मला एक म्हणायचे तुम्हाला, तुमच्या संघाचे 350च्या जवळपास लोक संघ येणार आहे तुमच्या, यांची व्यवस्था खाण्याची पिण्याची, अंघोळ स्नान, झोपायची, आराम करायची या ठिकाणी आमच्याकडे येणारे सर्व वारकरी यांना आम्ही जागोजागी रावट्या राहून त्यांची निवासस्थानाची व्यवस्था करतो, म्हणजे निवाऱ्याची व्यवस्था करतो आणि सकाळी पण त्यांची जेवणाची व्यवस्था असते। कमीत कमी त्यांना 10 वाजेच्या आसपास सकाळचं असतं आणि संध्याकाळी आमचा 7 ते 7:30 वाजेपर्यंत हरिपाठ संपतो। 8 वाजेपासून ते 9:30 वाजेपर्यंत पंक्तीचा प्रोग्राम होतो। सकाळ संध्याकाळचं जेवण असतं, सकाळी चहाचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी सुद्धा वारकरी ज्यावेळेस हरिपाठ करतात त्यावेळी चहा, कोणाला चहा लागली, चहा, फराळाची व्यवस्था ही अशी आमच्याकडे या लोकांची व्यवस्था केलेली जाते। आमच्याकडे आचारी, रावटे रावटे उभारण्यासाठी कामगार हे सगळे मंडळी सोबत असतील। हा सगळ्याचा लवाजमा आम्ही सोबत घेतो आणि पिण्याच्या पाण्याचं 12,000 लिटरचं टँकर आमच्याकडे उपलब्ध आहे। ते जागोजागी भरण्याची त्याची सुविधा आहे रस्त्यानं, ते सुद्धा पाण्याची आंघोळीची व्यवस्था जर समजा नसली, बरेचसे लोक त्या टँकरवरती आंघोळी करतात आणि रस्त्यानं ज्या धार्मिक क्षेत्रावर ज्या ज्या नद्याचा संगम इंद्रायणी असेल, चंद्रभागा असेल, गोदावरी असेल, या नद्यामध्ये ते लोक वारकरी लोक स्नान करतात आणि जेवणासाठी आमच्याकडे श्री राघवानंद महाराज संभाजीनगर। तर आपल्या समोर महिला किती असतात? महिलाची पुरुष किती आहे? महिलाची संख्या जास्तीत जास्त असते। महिलाची कमीत कमी 70% संख्या असते आणि पुरुषाची 30% संख्या असते। हे स्वयं खर्चावर चालू आहे का तुमची संस्था खर्च करीत आहे? याला गावकऱ्याचं सहकार्य आहे आणि गावकऱ्याचं सहकार्य असून यामध्ये अन्नदाते पंक्तीचे बरेचसे अन्नदाते की त्या ठिकाणी अन्नदान करतात, त्यांचंही अन्नदाते आहे आणि हे जे वारकरी येत आहेत सोबत, हे सोबत येणारे वारकरी यांना आम्ही येण्या जाण्याचा आणि जेवणाचा खर्च म्हणून तरी 2,000 रुपये त्यांच्याकडून BC या रूपाने घेतले। वारकरी साहेब, तुमचं नाव काय आहे, पद काय आहे? माझं नाव, मी वारकरी या हिशोबानं आहे आणि माझं नाव कैलास सीताराम तायडे। आम्ही दिंडीचे सभासद आहे। असे एकूण आमच्या दिंडीमध्ये 40-43 आमचे दिंडी चालक रंगनाथ मारावे आणि सचिव शंकरराव पायगावने अजून काही बदली मी बॉडी आमची तशी जी पूर्वीपासून चालत आली त्यापासून आमची बॉडी आहे। धन्यवाद। तुमचं नाव काय आहे? लक्ष्मण चोपडे। ऐकायला कमी येत आहे मला जरा। लक्ष्मण चोपडे। लक्ष्मण चोपडे, माझी पोलीस पाटलाची येऊ काय का तुम्ही पण चालले? तुम्ही पण वारकरी आहे? मला अशी माहिती मिळाली की तुम्हाला काही भाडं थोडं खर्च द्यावा लागतो म्हणून संस्थांतर्फे किती दिवसाकरता नाही हे तुमचं? 10 वर्ष आहे आमचं। 10वा वर्ष आहे, पण आता किती दिवस राहणार? 25 दिवस। 25 दिवस राहणार आहे।
25 दिवसाकरता ही आळंदची तरुण मंडळी चालली आहे. तुम्ही कुठले आहे साहेब? पिंपरी. नाव काय तुमचं? अशोक सुलताने. अशोकराव सुलताने. तुमचं नाव काय साहेब? विश्वनाथ पायगन. हे भरपूर मंडळी आहे आमच्या संघ आणि हे आमचे वारकरी मंडळी आहे सारे. हे आपण बघू शकता. श्री राघवानंद महाराज. जोरात बोलायचं ना. चालू आहे का? या ठिकाणी येऊन मुस्लिम बांधवांनी आमच्या वारकऱ्याचा या ठिकाणी येतोची सन्मान व सत्कार केला. त्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांची या वारकऱ्यातर्फे आपल्या हार्दिक असं अभिनंदन करतो आणि आपण असेच बंधुभावाना आणि प्रेमाने व्हावा अशी पांडुरंगाची प्रार्थना करतो. ओके, धन्यवाद कैलास पाटील आणि वारकरी मंडळीचा आम्ही GS9 न्यूज चॅनल जमिनी हकीकत चॅनल तर्फे स्वागत आहे, अभिनंदन आहे आणि धन्यवाद आहे तुमचं. हे आहे भाविक मंडळी आहे आळंद येथून राघवानंद महाराज संस्थानतर्फे. ही मंडळी या आतापासून 10 वर्षापासून ही मंडळी दरवर्षी यात्रा करीत आहे. पंढरपूरला यात्रेसाठी निघत आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आळंद येथून राघवानंद महाराज संस्थानतर्फे तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे जवळपास आळंद येथून 150 लोक आहे आणि आळंद विभागातून 300च्या जवळपास लोक आहे. आजीनाथ भीमराव पायगावन हे शेख मुकीम यांनी यांचं स्वागत केलं व तसेच वारकरी मंडळींचे मुस्लिम बांधवांनी स्वागत केलेले आहे. त्यावेळेचे हे छायाचित्र आणि व्हिडिओ आहे. दरवर्षीप्रमाणे आळंद येथून पंढरपूर येथे श्री राघवानंद महाराज दिंडी ही आळंद येथून आज प्रस्थान होत आहे. या सर्व वारकरी मंडळींना येथून मार्गस्थ व आळंद येथील सर्व धर्मीय ग्रामस्थ मुस्लिम समाज पत्रकार बंधू सर्वजण उपस्थित होते. त्याबद्दल वारकरी मंडळीच्या वतीने सर्वांचे आभार. आपण कोण? मी आजीनाथ भीमराव पायगावन.